आइए हनुमंत विराजिए, 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 कथा करहूं मति अनुसार, कथा करहूं मति अनुसार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, कथा करो आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, मुक्त कैवल्य ते जणुधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री, जसा आहे तसाच राहू द्या, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमता अभिवादन करतो। उपस्थित भगवान स्वरूप अधिकार संपन्न श्रोतृवर्ग असेल, भगवान स्वरूप अधिकार संपन्न विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, हार्मोनियम वादक, गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमता वंदन करतोय। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यावत या भूतलावरती जळजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठावरून खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते देहुनिवासी पंचमवेद निर्माते देवमान्य विश्वमान्य संतमान्य संत छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं ज्या दिवशी सगुण अवस्थेमध्ये तुकोबरायांना दर्शन दिलं त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून हा शब्द बाहेर पडलाय, ते अभंगाचं पहिलं चरण, देवा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। पांडुरंग परमात्म्याची वारी माझ्या जगद्गुरू तुकोबरायांनी देहू गावामधून निघाले, चंद्रभागेच्या तीरावरती आले, पवित्र तीर्थामध्ये तुकोबरायांनी स्नान केलं, नामदेव पायरी चढले, पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर जगाच्या मालकानं सगुण अवस्थेमध्ये माझ्या तुकोबरायांना आलिंगन दिलं आणि त्याच वेळेस माझ्या तुकोबांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, देवा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। मायबाप शेवटचा दिवस गोड आमचा त्यावेळेस होतो ज्यावेळेस जगाच्या मालकानं आम्हाला आपलंसं केलंय, ज्यावेळेस जगाचा मालक आम्हाला सगुण अवस्थेमध्ये दर्शन देईल, नोहे नोहे आम्हाला आपलंसं करील ना, त्यावेळेस आम्हालाही म्हणायचा अधिकार आहे, देवा शेवटचा दिवस गोड व्हावा। नाही तर माणसं व्यवहारामध्ये सहज बोलत असतात, दिगंबर भाऊ माणसं सहज बोलत असतात, आयुष्यभर एखाद्याने भाऊबंद ठेवला नाही, गाव गावात ठेवला नाही, अख्ख्या गावाचं वाटोळं ज्यानं केलं आणि तो जर एकादशीच्या सोमवारच्या दिवशी जर गेला तर माणसं सहज बोलतात, अरे भाऊबंदात ठेवला नाही, गाव गावात ठेवला नाही, पण मरण बघा ना एकादशीच्या दिवशी आलं, याचा शेवटचा दिवस गोड झाला। मायबाप शेवटचा दिवस तिथीला गेल्यानं गोड होत नसतो, आयुष्यामध्ये तुम्ही असं कर्म करा, आयुष्यामध्ये तुम्ही असं देवाचं भजन करा का त्या भजनानं जगाच्या मालकाला तुमच्यापर्यंत यावं लागेल आणि तुम्हाला दर्शन द्यावं लागेल, त्या दिवशी म्हणायचा अधिकार आहे, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। हे तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय। नोहे नोहे तुकोबरायांना आलेला अनुभव या अभंगाद्वारे जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या समोर मांडलाय। साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराया
तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुम्ही याकरता वैकुंठावरून आला, तिथपर्यंत बरोबर आहेत. मग आता काय सांगा ना. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, माझं एकच ध्येय होतं की पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचा सहवास मला मिळावा, आणि तो सहवास मला खऱ्या अर्थानं मिळालेला आहे. माझी जी तृष्णा होती, माझी ताण होती, खऱ्या अर्थानं थांबलेली आहे, खुंटलेली आहे. म्हणून आता काही करायची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. बस माझी तहान पूर्ण झालेली आहे. मैबाप, आमच्याही जीवनामध्ये अशी तहान असावी का जगाच्या मालकांना आम्हाला दर्शन द्यावं, आम्ही भगवान परमात्म्याच्या चरण रजकणाचा त्या भगवंताच्या रजकणाचा सहवास आम्हाला प्राप्त व्हावा. खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा त्यावेळेस म्हणू शकतो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबराया, तुम्ही निश्चिंत झालाय, शेवटचा दिवस तुमचा गोड झालाय, पण तुकोबराय आता हे सांगा ना, तुम्ही याकरता काय अट्टास केला, कोणते प्रयत्न केले, आणि कशाच्या बळावरती जगाचा मालक तुम्ही आपलासा केला. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, मी फक्त भगवान परमात्म्याचं अमंगळालाही मंगळ करण्याची ताकद ज्या भगवंताच्या नावामध्ये आहे ना, त्या भगवंताचं नाव मुखामध्ये घेतलं, आणि खऱ्या अर्थानं त्या भगवंताच्या नावाचं मला कौतुक वाटतंय. अभंगाचं तिसरं चरण, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. म्हणून ते भगवंताचं नाव फार गोड आहे. ते फक्त आपल्या उराशी बाळगा ध्येय आपलं एवढंच असू द्या का जगाच्या मालकाने आमचाही दिवस शेवटचा गोड करावा. तुकोबराया, इथपर्यंत कळलं की तुम्ही खऱ्या अर्थानं भगवंताचं नाव कंठामध्ये धारण केलं. मग तुकोबरायांनी सांगितलं, प्रत्येक जण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मोक्षाची इच्छा करतो, आणि जो मोक्ष आम्हाला हवा असतो त्याच्याकरता आम्ही परमार्थ करतोय. तो मोक्ष, ती मुक्तिरूपी नवरी, तिच्याबरोबर मी लग्न केलंय. मग तिच्याबरोबर जर मोक्षाबरोबर माझं लग्न झालंय, मग मला काय करायची गरज आहे. बस भगवान परमात्मा जेवढे दिवस मृत्यू लोकामध्ये ठेवणार आहे ना, बस ते आनंदानं व्यतीत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी केळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. हो, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग खऱ्या अर्थाने आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की मागील वर्षी या स्थितीला की आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थानं कैलासवासी रामनाथ भाऊ संभाजी पाटील खोळे भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि भाऊंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार आत्म्यानं देहाचा त्याग केला. काही महत्त्वाचे विधी खऱ्या अर्थात पुढील पित्राकर्वी करावे लागतात. आर्य सनातन धर्म आम्हाला शिकवतोय की आमच्या वडीलधाऱ्यांनी आमच्यावरती खऱ्या अर्थानं जे उपकार केले आहेत, त्या उपकारातून उतराई होण्याकरता आम्ही पिंडदान केलं पाहिजे. आणि ते पिंडदान खऱ्या अर्थानं 10व्याच्या दिवशी आपण करतो, 13व्याच्या दिवशी आपण करतो. काही जण मासिक श्राद्ध म्हणजे महिना भरणी श्राद्ध 6 महिन्याने येतं, आणि आज जे आहे ते वर्षानं येतं, म्हणून ते वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा पिंडदान केलं जातं. आणि आजच्या दिवशी पिंडदान झालं की भाऊंचा आत्मा पुढील मार्गक्रमण करणार आहेत, स्वर्गाकडे आपली वाटचाल करणार आहेत. म्हणून तो दिवस आणि शेवटचं पिंडदान भाऊंच्या नावानं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी संपन्न करत आहेत. तसं जर बघायला गेलं तर खुळे पाटील परिवार हा खूप मोठा परिवार आहे. इथं आल्यानंतर मला माहिती मिळाली. तसं जर बघायला गेलं निलेश महाराज, तर कीर्तनरूपी सेवा बोर्डवरती नाव वेगळं आहे. हा, म्हणजे अगोदर खुलासा केलेला बरोबर. माऊलींचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा होती, पण शरीर आहे, शरीराला व्याधी आहे, काही अपरिहार्य कारणामुळे माऊलींची सेवा या ठिकाणी होऊ शकत नाही आहे. मग या कार्यक्रमाचं नियोजन खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या कोलेवाडी परिसरातील गावातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणारं आमचे जिवलग परमार्थ स्नेही सन्मान्य श्री दिगंबर पाटील बमन, आणि त्यांच्या वतीनं फोन आला की वाबळे बाबांचं खऱ्या अर्थानं तब्येत बरी नाही आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही येऊ शकता का.
मी होकार दिला. मी नेमकं काल्याची सेवा आमची चालू होती काल. म्हटलं 1-1:30 वाजेपर्यंत तुम्हाला कळवतो. फोनद्वारे संपर्क झाला आणि या परिवाराच्या वतीनं तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा योग खऱ्या अर्थानं मला त्या निमित्तानं मिळालेला आहेत. म्हणून असो की आपण खऱ्या अर्थानं वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार ह्या खुळे परिवारानं भाऊंचं या ठिकाणी पिंडदान केलेलं आहेत. ब्राह्मणाकरवी ते पिंडदान जर झालेलंच आहेत आणि आपला नियम असतो की आपल्या पुढील पितराकडून खऱ्या अर्थानं ते पिंडदान केलं जातं आणि प्रामुख्यानं ते खुळे परिवाराच्या वतीनं पिंडदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहेत. मोठा परिवार आहे. मी अगोदरच बोलून गेलो, ज्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे भाऊ आहेत, मुलं आहेत, मुलगी आहेत, पुतणे आहेत. सन्मान्य श्री सूर्यभान संभाजी पाटील खुळे आहेत. सन्मान्य श्री मच्छिंद्र संभाजी पाटील खुळे आहेत. श्री बापूसाहेब संभाजी पाटील खुळे आहेत. श्री शिवाजी संभाजी पाटील खुळे आहेत. त्यानंतर 3 मुलं आहेत भाऊंना. प्रामुख्यानं सुभाष रामनाथ पाटील खुळे आहेत. श्री बंडू रामनाथ पाटील खुळे आहेत आणि श्री बाबूराव संभाजी पाटील खुळे आहेत. एक कन्या आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं सौभाग्यवती वंदनाताई सुधाकर पाटील, बरोबर ना, डांगे. हां, म्हणजे नावं तशी मागं पुढं होणार नाही. भगवंताची ती कृपा आहे. एकदा नाव वाचलं की ते बरोबर डोक्यामध्ये रिमाइंड होतं. म्हणून वंदनाताई आहेत डांगे परिवाराच्या वतीनं. त्यांनीही पिंडदान खऱ्या अर्थानं केलेलं आहेत आणि हा मोठा परिवार आहेत खुळे परिवार. आणि आपण देखील या भाऊंच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाकरता आभाळा एवढी उंचीची माणसं या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आहेत. प्रामुख्यानं गोड कीर्तनाची चाल ज्यांनी गायली आहे ते आपल्या पंचक्रोशीचं भूषण हरिभक्त परायण सीतारामजी महाराज आहेत पवार. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तितकीच मोलाची साथ आमचे घुगे महाराज आहे, त्यांनाही धन्यवाद. मृदंगावरती मृदंग सेवा जे करतायत, अगदी या संगमनेर तालुक्यामध्ये एक नाव घेतलं जातं आग्रहानं. मृदंग क्षेत्रामध्ये जी काही मान्यवर मंडळी आहेत त्या मान्यवर मंडळींमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते कोल्हेवाडीचेच एक सुपुत्र आणि आमचे जिवलग मित्र हरिभक्त परायण निलेशजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आत्ताच काकडीवरनं जे आले ते हरिभक्त परायण आमचे जिवलग मित्र सुरेश महाराज कांडेकर उपस्थित आहे. त्यांनाही दोघंही आले की एकटेच आले? हां, बरं आहे, बरं. ट्रॅक्टरला ट्राली नेहमी जोडलेली असावी. म्हणजे ट्रॅक्टर जसं भरून दिसतं ना ट्राली जोडल्यावर, असं एकटं आलं का जरा मोकळं मोकळं वाटतं. म्हणून असो विनोदाचा भाग आहे. आमचे सुरेश महाराज उपस्थित झाले. नातेसंबंध असल्या कारणानं विनेकरी बाबा आहेत. माझ्या समवेत आलेले हरिभक्त परायण अप्पासाहेब महाराज थोरे आहेत. आपल्याच गावामधील खऱ्या अर्थानं एकनाथ महाराज काळे उपस्थित आहेत. नेहमी धावपळ असते त्यांची. नेमकी सकाळीच फोन लावला, म्हटलं कुठं आहे? म्हणे वाबळे बाबांचं कीर्तन आहे. बरं बरं. इथं आल्यावर ते म्हणे असं सांगायचं ना मला तुमचंच कीर्तन आहे. हार्मोनियम गोड वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. गोड असा साऊंड आहेत. खऱ्या अर्थानं शूटिंगवाले त्यांनाही धन्यवाद. माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत, आपण सर्वच जण आहात. गोड असा मंडप आहेत खुळे परिवाराच्या वतीनं. गोड साऊंड व्यवस्था आहे, त्यांनाही धन्यवाद. फक्त थोडा मला इको जरा जास्त लागतो, जरा आवाज ओढल्यावर वाटतो, म्हणून थोडं मलाही तुम्ही कॉपरेट करा, जेणेकरून आपण बरोबर 40 मिनिटामध्ये तुकोबरायांच्या भंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. गोड नियोजन आहे खऱ्या अर्थानं आणि आपण केलं पाहिजे. ज्या वडिलांनी खऱ्या अर्थानं आपल्याकरता मृत्यूलोक दाखवला ना, त्यांच्याकरता त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण केलं पाहिजे. या मृत्यूलोकामध्ये अशी माणसं जन्माला येतात की आईबापांनी जरी आमच्यावरती उपकार केला तर त्यांचं दावा करत नाही, त्यांचं वर्ष श्राद्धही घालत नाही मायबाप. पण खुळे परिवार याला अपवाद आहेत. गोड असं नियोजन आहे. म्हणजे भागवतामध्ये सांगितलं गेलं, एकनाथी भागवामध्ये, पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. एकनाथी भागवतामध्ये सांगितलं गेलं की ज्या वेळेस आमचे आई वडील जातात तो आपल्याकरता एकदा जन्मामध्ये वेळ जोडली जाते का त्या वेळेमध्ये आपण ज्ञानदान केलं पाहिजे.
त्यावेळेस आपण अन्नदान केलं पाहिजे आणि हा सगळा खटाटोप केला पाहिजे. 1 वर्षाचा काळ धर्माकरता अति पवित्र सांगितलंय आणि खऱ्या अर्थानं या खुळे परिवारानं गोड असं नियोजन केलंय. मला असं म्हणावंसं वाटतं या ठिकाणी, दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असेर चुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, दृष्टी लागण्या जोगे सारे. बस एवढं गोड नियोजन खऱ्या अर्थानं केलंय म्हणून या खुळे पाटील परिवाराला खूप खूप धन्यवाद देतोय. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर देव आपलासा केला पाहिजे. त्या देव आपलासा केल्यानंतर काय होतं तर आम्ही मृत्यू लोकाला आल्यानंतर आमचं जीवन सार्थक लागतं. हे तुकोबारायाने अभंगाद्वारे खऱ्या अर्थानं सांगायचं आहे. म्हणून आम्ही एक लक्षात धरलं पाहिजे की आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो का आम्हाला जावं लागणार आहे, हे आम्ही धरलं पाहिजे. तर माणसं विनाकारण गर्व करतात. या शरीराचा, या संपत्तीचा, या देहाचा आपण विनाकारण गर्व करतोय मायबाप. आम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे का हा देह नाश पावणार आहे आणि तो एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणजे मृत्यू लोकामध्ये ज्यानं ज्यानं जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला मृत्यू लोकाची यात्रा ही एक ना एक दिवस संपावी लागणार आहे. कोणी असू द्या, मी तुमच्या समोर कीर्तन सांगतोय, मलाही जावं लागणार आहे. येरते पामर जीव कीते, येरते पामर जीव कीते, येरते पामर जीव कीते, येरते पामर जीव कीते, येथे नाही उरले अवतार, येरते पामर जीव कीते, हा येरते पामर जीव कीते, येथे उरले सांगत होतो ज्यानं मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला जावं लागेल. आपण सोडा, आपण तर जडजीव आहोत, पण देवानं सुद्धा मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य चालू केलं. येत नाही उरवाले अवतार. त्या भगवान परमात्म्यालाही त्रेतायुगामध्ये जावं लागलंय. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये आले. भगवंतानं आल्यानंतर कंसाचा वध केला, द्वारका नगरी स्थापन केली, यादव कुळाचा संहार केला म्हणजे नाश केला, द्वारका समुद्रात बुडवली. निमित्त झालं फक्त पारध्याचा बाण लागला आणि जगाच्या मालकाला सुद्धा निजधामाला निघून जावं लागलं. तो जगाचा बाप, ज्याच्या सत्तेनं जग चालतं त्यालाही जावं लागतं. तुम्ही आम्ही की झाडकी पत्ती आहे. ज्यानं हे विश्व निर्मिलं ना त्यालाही मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मृत्यू लोकामध्ये ज्यानं जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागणार आहे. कोणी असू द्या. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. एखादा राजकुलामध्ये जरी जन्माला आला तरी त्यालाही जावं लागणार आहे. आणि एखाद्या भिकाऱ्याच्या घरामध्ये जरी जन्माला आला ना त्याला मृत्यू लोकाची यात्रा ही संपावीच लागणार आहे. कारण या मृत्यू लोकामध्ये माणसं जन्माला येतात ती फक्त मरण्या करतात. विठ्ठल या विश्वातील अंतिम सत्य एक आहे ते म्हणजे मृत्यू. तो प्रत्येकाला येणार आहे. मी सांगत नाही, माऊलींनीही गीतेमध्ये रामायणामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, देहाची या गाबालिया जन्म मृत्यूच्या सोहळीया, नामनो धनंजया जिया परी. देहाच्या गावाला जो येतोय, ज्याचा जन्माचा सोहळा होणार आहे त्याचा मरणाचा सोहळा होणार आहे. जन्माचा सोहळा कोणता? 5वीचा आणि बारशाचा कार्यक्रम आमच्या आईबापानं आमचा केलाय, म्हणजे भजन केलंय.
बरोबर. हा झाला जन्माचा सोहळा. आणि मरणाचा सोहळा कोणता? मरणाचा सोहळा आमची लेकरं आमचा करता का नाही आम्हाला सांगता येणार नाही. मरणाचा सोहळा मायबाप त्यांचा होतो या देशाकरता खऱ्या अर्थानं जर जीवांचा उद्धार करण्याकरता निस्वार्थपणाने खऱ्या अर्थाने ज्या संतांनी काम केलंय ना त्या संतांचा मरणाचा सोहळा होतो. तो आम्ही खऱ्या अर्थानं बघितलाय. जगद्गुरु तुकोबरायांची तुकाराम बीज होतीये. माझ्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होतोय. नाथबाबांची षष्टीचा सोहळा होतोय. गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा मरणाचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलाय. त्याकरता निस्वार्थपणानं या जगावरती प्रेम करावं लागतं आणि स्वतःचं तारुण्य त्यागामध्ये खर्च करावा लागतो. त्यावेळेस आमचे मरणाचे सोहळे होणार आहे. म्हणजे मला एक सांगायचं, ज्यांना मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलाय तो प्रत्येक जीव जाणार आहे. तो कोणी असू द्या. आयु कर्मम च वित्तम च विद्या निधनमेव च. शास्त्र आम्हाला असं सांगतं की श्रीमंत जरी असला आणि गरीब जरी असला तरी त्याला जन्माना येताना 5 गोष्टी आपल्या सोबत आणाव्या लागत्या. म्हणजे कोणी असू द्या त्या 5 गोष्टी घेतल्याशिवाय त्याला जन्माला येता येत नाही. कोणत्या गोष्टी आहेत त्या? त्यामध्ये प्रामुख्यानं आयु म्हणजे त्याचं आयुष्य, कर्म, वित्त म्हणजे पैसा किती येईल हे सुद्धा 5वीच्या दिवशी सटवीक बाळकाच्या कपाळावर लिहून जाते. तो शिकेल किती ते म्हणजे विद्या हे सुद्धा 5वीच्या दिवशी ठरलं जातं. आणि तो मरेल कधी त्याचं मरण हे सुद्धा 5वीच्याच दिवशी ठरलं जातं. का ललाटीचे लिहिणे न मोडे गा काही केले जैसे काळे गोरे पण धुतले फिटवणे. माऊली दृष्टांत देतात. त्या काळा रंग साबणाना किती जरी घासला तरी तो गोरा होणार नाही. माऊलींना सिद्धांत हा सांगायचा आहे का ललाटीचे लिहिणे. 7वी 5व्या दिवशी येऊन बाळकाच्या कपाळावर जो टाक घालते पूर्वीच्या काळी म्हणजे आताही घालते पण पूर्वीच्या आमच्या बऱ्याचशा म्हाताऱ्या आज्या बसल्या त्यांना विचारा का 7वी 5व्या दिवशी येणार हे पूर्वी माहीत पण असायचं आताही माहिती आहे. एका नातविणीची डिलेवरी झालेली असती, बाळंत झालेलं असतं. 4 दिवस झाल्यानंतर ती 5वीच्या दिवशी ती आजी त्या नातवीला म्हणते, सोने अगं तुझ्या मम्मीला सांग ना आज 5वीचा दिवस आहे, तुझ्या खोलीमध्ये दिव्यामध्ये एवढं तेल टाक का रात्रभर तो दिवा तेवत राहिला पाहिजे. असं कोण म्हणतं? ती आजी आपल्या नातवीला सांगते. मग ती सोनी त्या आजीला विचारते का अगं आजी 4 दिवस झाले, 4 दिवस माझ्या खोलीमध्ये कधी कोणी दिवा लावला नाही, नेमकं आजच काय भानगडे? त्यावेळेस ती आजी सांगते अगं सोने तुला कल्पना नसेल भगवान परमात्म्याच्या वतीनं स्वर्गातून 5वीच्या दिवशी 7वी येते. 7वी आल्यानंतर बरं तिचा काय टायमिंग असतो का? अमोल महाराज 11ला येणार आहे, तिचा टायमिंग ठरलेला नाहीये. ती बेटाईम येत असते. तिचं कोण मालकीने? मालकाचं कोण मालक आहे सांगा ना बरं. ती नेमकं रात्री 12ला येते का पहाटे 4 वाजता येते सांगून येणार नाही ना. आणि ती जर आली आणि दिवा जर पेटलेला नसेल, तुझ्या खोलीमध्ये जर अंधार असेल तर अनावधानानं तुझ्या लेकराचं भविष्य बिघडू शकतं. म्हणून त्या खोलीमध्ये दिवा लावला जायचा. आणि मग 7वी येऊन त्या बालकाचं आयुष्य लिहायची, बालकाचं कर्म लिहायची, बालकाचं वित्त, बालकाची विद्या आणि बालकाचं मरण हे 5वीच्या दिवशी लिहिलं जायचं. आता नाही. त्या काळात पूर्वी डिलेवऱ्या घरी व्हायच्या. आता सिझेरियनचा जमाना आहे. 5वी बारशाचा कार्यक्रम डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये. सिझर झालं का 12 दिवस लॉकअप. म्हणून तो दिवस नाही मायबाप. म्हणून 5वीच्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं मरण लिहिलं जातं. काहींच्या गौऱ्या थापायचं काम चालू आहे, काहींच्या सरणावर रचल्या गेल्या आहे, काहींच्या अजून निर्मिती व्हायची आहे. याचा एकच अर्थ असा निघतो जातस्य हि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यज तस्माद परिहर्यार्थे नत्वम सोती तुमरसी अर्जुना उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून आम्ही जन्माला आलो का आम्हाला या मृत्यू लोकाचा त्याग परत करावा लागणार आहे. म्हणून आल्यानंतर आम्ही एकच केलं पाहिजे. आमच्या साधू संतांनी सांगितलं जन्माच्या व्यथा जर तुम्हाला चुकवायच्या असतील तर तुम्ही काय करा? देवाचं भजन करा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा
धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन. आणि काकड्यामध्ये आम्हाला शिकवलं जातं का जन्माच्या व्यथा जर तुम्हाला चुकवायच्या असतील तर पंढरीचा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्या चरणावर आपलं मस्तक नतमस्तक करा. तो जगाचा मालक एक जन्म नाही अनेक जन्माच्या व्यथा तुमचा चुकविल. ही ताकद भगवंताच्या भजनामध्ये आहे. हे आम्हाला काकड्यामध्ये शिकवलं. बरोबर ना. काकडा आत्ता झाला ना 10 दिवसापूर्वी. बरं तो काकडा असा आहे ना, तो काकडा ऐकला, त्या काकडा ऐकला का जे गोधड्यावर गोधडे घालून झोपलेले ना घरी, ते म्हणतात अरे त्या मंदिरावरची भोंगे काढा रे. बरं शहरातलं सोडा, पण ग्रामीण भागामध्ये आता तसं लोक म्हणायला लागली, मायबाप हे मंदिरातले भोंगे काढल्यामुळं काय झालं, किराणा दुकानामध्ये आम्हाला दारू प्यायला मिळायला लागली. हो, काकडा इतका सामान्य गोष्ट नाही. मी नेहमी सांगत असतो काकड्यामध्ये ती ताकद आहे मायबाप. जन्माच्या व्यथा आम्ही चुकू शकतोय एवढी ताकद माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. हे काकड्यामध्ये म्हणजे मी नेहमी सांगतो, गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांवरती 2007-08 एक पुस्तक लिहिलं गेलं आणि ते पुस्तक ज्याने लिहिलंय ते संपादक कैलास महाराज वाघ, चितळी. आता राहत्यामध्ये आलं, ते अगोदर श्रीरामपूरमध्ये होतं. मागील महिन्यामध्ये कीर्तनाला गेलो, ज्यांनी पुस्तक लिहिलंय ना ते कैलास महाराज वाघ. 120 किलो वजन होतं त्यांचं त्यावेळेस. सहज बऱ्याच दिवसांना भेट झाली. म्हटलं कैलास महाराज वजन फार कमी झालं, तब्येत फार वीक झाली. त्यांनी सांगितलं महाराज मरता मरता वाचलोय, आता 60 किलो वजन झालंय. म्हटलं का. त्यांनी सांगितलं 1-2 महिन्यापूर्वी अधिक मासाच्या अगोदर मला शुगर झाली, 650 शुगर होती माझी. इन्शुलिनसुद्धा काम करत नव्हतं. डॉक्टरनी सांगितलं आता काही पर्याय उरला नाही. म्हटलं काय केलं सांगा ना उपाय. त्यावेळेस त्यांनी, म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगणार नाही, नारदाची पवित्र गादी आहे, याच गादीवरून सांगतोय तुम्हाला की पुढे अधिक मासाचा महिना आला आणि आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं पर्याय उपलब्ध नाही आहे. मग मी काय केलं की अधिक मासामध्ये आमच्या विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये काकडा चालू झाला आणि त्या काकड्याला मी 3ला उठायचो, 4ला मंदिरात जाऊन काकडा करायचो. एवढा काकडा गायला महाराज. शेवट 15 दिवस लोक चहा आणायचे ना, 4-4 कप चहा घ्यायचो मी, तरी माझी शुगर काही वाढली नाही. डॉक्टरकडे चेकअपला गेलो, डॉक्टर अवाक झाले. म्हटले कैलास महाराज एवढी शुगर कशी मेंटेन झाली, काय उपाय केला. त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर माझा विश्वास होता, त्याचा काकडा मी गायलाय आणि त्या काकड्याच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे मायबाप. तुमच्या जन्माच्या व्यथा जर चुकू शकते तर 650 शुगर काय अवघड सांगा ना. ही सत्य कथा मी तुमच्या समोर सांगतोय. काकडा म्हणजे साधी गोष्ट नाही. व्हॉट इज मिनिंग ऑफ काकडा. काकड्याची व्याख्या आम्ही काय करू शकतोय. काकडा इज अ आर्ट ऑफ लिव्हिंग. ती पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आपलं स्वतःचं मस्तक नतमस्तक करायचं, त्याला म्हणायचं काकडा. विठ्ठला हो हो, कारण आमचं जीवन त्याच्या हातामध्ये, मग आम्ही त्याचं भजन केलं पाहिजे. बघा, तुझिया सतेनी वेदासी बोलणे. आमचं जीवन कोणाच्या हातात आहे, त्याच्या सत्तेवर आम्ही जीवन जगतोय. बघा, मी तुम्हाला दृष्टांतासह पटवून देईल. मी आमच्या घरामध्ये आमच्या आईवडिलाबरोबर गप्पा मारल्या, जेवण झालं आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. रात्री 10 वाजता मला वाटलं झोपावं माझ्या मर्जीनुसार. माझ्या मनामध्ये आलं, मी माझ्या इच्छेनं झोपलो. कोणाच्या? माझ्या मर्जीनं झोपलो. पण रात्री 10ला मी माझ्या मर्जीनं झोपलो गेलोय. मला खरं सांगा, सकाळी उठण्याकरता कोणाची मर्जी लागणार आहे सांगा ना. तुमच्याकडे कीर्तनामध्ये बोलती नाही का? सकाळी उठण्याकरता कोणाची मर्जी लागणार आहे? त्या जगाच्या मालकाची मर्जी लागणार आहे मायबाप. घरच्यांनी मला कितीही उठवलं, हलवलं, मी उठणारच नाही. शेवटी फोन लावतीन सोयऱ्या धायऱ्याला, अमोल महाराज गेले. मला एकच सांगायचंय, त्या जगाच्या मालकामध्ये ती ताकद आहे, म्हणून त्याचं भजन करावं लागणार आहे. तो एवढा तारणहार आहे मायबाप. मग हे भजन आमचं त्याच्यापर्यंत जाऊ शकणार नाही का? तेवढं आत्मीयतेनं आम्हाला ते भजन करावं लागतं. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गो माटा दो
बाधिकेचा देवे तिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताने आम्हाला हा जन्म दान दिलाय तो देवाचं भजन करण्याकरता. मग त्या भगवंताचं आम्ही खऱ्या अर्थानं भजन केलं पाहिजे. नाम तुम्हारा तारणहारा तो जगाचा मालक कब तेरा दर्शन होगा. विधि की रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. म्हणून त्याचं भजन आम्ही खऱ्या अर्थानं केलं पाहिजे हे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना माहिती होतं. म्हणून जगाच्या मालकाच्या अभंगाकरता जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा जीव पार वेडा करून टाकला. लागली से आज मला घोडी अभंगाची लागली से आज मला घोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. लागली से आज मला गोडी अभंगाची लागली से आज मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. लागली सियास मला घोडी अभंगाची हो लागली सियास मला घोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. धानी मणी पांडुरंग रामकृष्ण हरी धानी मणी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. धानी मणी पांडुरंग रामकृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची पांडुरंगाची. हे तुकोबरायांना माहिती होतं म्हणून अभंगाचा मागोवा घेत तुकोबरायांनी देवाचं एवढं भजन केलं एवढं भजन केलं. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली या नावर वाचा छंद या नामाचा गेसला से. तुकोबरायांनी एवढं भजन केलं आणि दिंडीमध्ये तुकोबराया पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं ही मनामध्ये आस धरली का त्या जगाच्या मालकानं मला दर्शन द्यावं. बेटी लागी पंढरीनाथा तुकोबरायांना जीवामध्ये आकांत निर्माण झाली. असं वाटत होतं की तुकोबरायांना देवानं मला दर्शन द्यावं म्हणून देहू गावावरून दिंडी घेऊन निघाले. पंढरपुरामध्ये दाखल झाले. चंद्रभागेच्या तीरावरती आले. पवित्र तीर्थात स्नान तुकोबरायांनी केलं. नामदेव पायरी चढले आणि जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये उभे राहिले आणि पांडुरंग परमात्म्याची समोर मूर्ती आहे. दोघांची नजरानजर झाली आणि जगाच्या मालकानं विठेवून उडी मारली आणि जगद्गुरु तुकोबरायांना सगुण अवस्थेमध्ये ज्या दिवशी दर्शन दिलं त्या दिवशी तुकोबरायाच्या मुखातून शब्द बाहेर पडला देवा अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला
तुकोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, देवा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आमचा गोड त्या दिवशी होतो. जगाचा मालक ज्या दिवशी आम्हाला आपलंसं करतो ना, त्या दिवशी शेवटचा दिवस गोड होत असतो मायबाप. जगद्गुरु तुकोबरा एवढं भजन केलं, एवढं भजन केलं मायबाप. देहू गावामधला विषय होता. सकाळची देवपूजा जगद्गुरु तुकोबराय करत होते. पांडुरंग परमात्म्याचे देवघर जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर आहे. आमची जिजाबाई जवळ बसलेली आहे. आम पांडुरंग परमात्म्याचं भजन जगद्गुरु तुकोबरायांनी मनामध्ये चालू केलं. अश्रूच्या धारा जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यामधून निघत होत्या. भजन करावं देवाचं तर माझ्या तुकोबरायांसारखं. आम्हीही भजन करतोय, पण आमच्या भजनामध्ये काही तथ्य नाही. आमच्यावर ज्यावेळेस संकट पडतं त्यावेळेस आम्ही देवाला जवळ करत असतो. एकदा की संकट दूर झालं की आम्ही देवाचे बाप, मग आम्हाला देव आठवत नाही मायबाप. जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला शिकवलंय भजन कसं करावं. डोळ्यामधून अश्रूच्या धारा चालू झाल्या. जगाच्या मालकाचं भजन करत होते जगद्गुरु तुकोबराया. जिजाबाईनं आवाज दिला, धनी मालक, हो ऐकता का? हो आज तुमच्या बापाचं माझ्या सासऱ्याचं श्राद्ध आहे. श्राद्ध पहिलं श्राद्ध आहे आज. ते श्राद्ध घालावं लागेल. सगळ्या गावाला गोड जेवण द्यावं लागेल. घरामध्ये अन्नाचा कण शिल्लक नाहीये. धान्य घरामध्ये शिल्लक नाहीये. हा बाबा असा आहे, सगळ्या गावाला वाटून देणारा माझा नवरा आहे. एवढा भोळा बाबडा. अरे आयुष्यभर देवाचं भजन केलंय. कोणी जगद्गुरु तुकोबरायांनी शेंडी हलून हलून देवाचं भजन केलंय असं जिजाबाई म्हणते. काय दिलं सांगा ना तुमच्या त्या पांडुरंग परमात्म्यानं. तो काळा विठ्या विठ्यावर उभा आहे. त्यानं तुमच्याकरता काय केलं सांगा ना हो. अहो आपलं लग्न झालं त्यावेळेस 10-10 किलोची टाळ होते. एवढं तुम्ही देवाचं भजन केलं, देवाचं भजन केलं. टाळ अर्ध्या किलोवर आणून ठेवली तुम्ही भजन करू करू. पण देवानं काय दिलं सांगा ना. काहीच नाही हो. सारखं दुःख आहे आपल्याला. 15 दिवस आपल्या घराची चूल पेटत नाही मालक. आणि तुम्ही त्या देवाचं भजन करतायत का? हे तुकोबरायाला सहन होत नव्हतं हो. माझा पांडुरंग परमात्मा दिनाचा दयाळ आहे. सारखं मनामध्ये तुकोबरायांनी देवाचं भजन चालू केलं. पण जिजाबाईंनी सांगितलं, मालक आज जर तुम्ही बापाच्या श्राद्धाकरता काही जर मागून आणलं नाही ना तर मी माहेराला निघून जाईल. तुकोबरायांनी विचार केला, पहिली बायको मेली, आता दुसरी निघून जाईल म्हणते, फार पंचायत होईल. तुकोबराय म्हटले, अगं जिजा थोडं थांब जरा, गावात जातो. म्हटले नुसतं गावात जाऊ नका, गावात जाऊन काहीतरी मागून आणा. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटलं, मायबाप जगाच्या मालकाकडे डोळे लावले. म्हटले देवा तुझी लीला फार महान आहे रे. आयुष्यभर देवाचं भजन केलंय देवा, आणि बापाचं श्राद्ध घालायला माझ्या घरामध्ये अन्नाचा कण नाही रे. आजचा दिवस आहे. बायकोनं सांगितलंय देवा धान्य घेऊन या, स्वयंपाक करायचा आहे, किराणा घेऊन या. जगद्गुरु तुकोबराय गावामध्ये निघून गेले हो. आणि गावामध्ये तुकोबराय निघून गेले. आणि तेवढ्यामध्ये तुकोबरायच्या लक्षामध्ये आलं का काल आपण आपल्या सेवकांना सांगितलंय का सगळ्यांनी बरोबर 11 वाजता भंडाऱ्याच्या डोंगरावर जमा व्हायचंय. हे तुकोबरायांच्या लक्षात आलं. आणि तुकोबरायांचे पावलं बरोबर त्या भंडारा डोंगराकडे निघाली. 11 वाजून गेले हो. जगद्गुरु तुकोबराय घराकडे येत नाही. काय करावं सुचत नव्हतं. जगद्गुरु तुकोबरायांनी विना गळ्यामध्ये घेतला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. भंडाऱ्याच्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबरायांनी समाधी लावली, डोळे मिटले, पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू केलं. 11 11:30 वाजले आणि जिजाबाईच्या जीवाची घालमेल व्हायला लागली. अरे सगळ्या गावाला आपण निमंत्रण दिलंय, सगळे माणसं यायला लागली, जमा व्हायला लागली, काय करावं सुचत नव्हतं. आणि जगद्गुरु तुकोबरायची जिजाबाई पांडुरंग परमात्म्याच्या देवघराजवळ गेली आणि ढसा रडायला लागली. हो देवा, अरे आयुष्यभर माझ्या मालकानं तुझ्याकरता भजन केलं देवा. आयुष्यभर माझ्याकरता देवानं काही मागितलं नाही. तुकोबरायांनी देवा तुझ्याकडे काहीच मागितलं नाही रे. 10 वर्ष झाली लग्नाला. माझा मालक उठला की देवा सारखं तुझं भजन करतोय. स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या लेकरा बाळाकरता तुकोबरायांनी देवाकडे काही मागितलं नाहीये. आणि आमची जिजाबाई पांडुरंग परमात्म्याच्या त्या देवघरामध्ये मूर्तीसमोर ढसा रडायला लागली. आणि तुकोबराय भंडाऱ्याच्या डोंगरावरती लोकांना कीर्तन समजावून सांगतायत. हे दृश्य बघितलं वैकुंठामध्ये गरुडानं.
अरे 11:15 वाजले, 12 वाजले, आता श्राद्धाची वेळ आली आहे, काय करावं. लोक यायला लागली, जिजाबाईचं जीवाची घालमेल व्हायला लागली. तिनं कडी आतून लावली आणि ओक्सा बोक्सा रडायला लागली. पण गरुडानं वैकुंठामध्ये जिजाबाईचं रडणं ऐकलं आणि मनामध्ये भावना उत्पन्न झाली. पांडुरंग परमात्म्याकडं, विष्णू भगवंताकडे गरुड गेला असं आणि आवाज दिला, देवा अरे लाज वाटते का लाज. आयुष्यभर जन्मल्यापासून तुकोबरायने शिंडी हलून तुझं भजन केलंय रे. स्वतःच्या प्रपंचाकरता तुकोबरायने तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाहीये. आज बापाचं श्राद्ध घालायचंय देवा. अरे एवढी परिस्थिती नादाने तुकोबरायची, तुझ्या भजनामध्ये सगळा संसार जाळूनी संसार बसलो अंगणी. तुझ्याकरता संसार जाळलाय तुझ्या तुकोबरायांनी. काय प्रेम काय भक्ती असेल त्या तुकोबांची. आणि त्याच्या बापाचं श्राद्ध घालायचंय, घरामध्ये अन्नाचा कण शिल्लक नाहीये. देव हसायला लागलाय, देव काही म्हणत नाहीये. शेवटी गरुड म्हणायला लागलं, देवा तुला जर यायचं नसेल ना तुकोबरायांच्या मदतीला, ते श्राद्ध घालायला मी जातोय. आणि मग भगवंतानं ओळखलं, आपला पक्ष आता फुटायला लागला. माणसानी जरा पक्ष फुटायला लागलो का मग जागा झालं पाहिजे. काही माणसं जागीच होत नाही, तो भाग वेगळा आहे. म्हणजे वेगळा अर्थ नका काढू, मी काय राजकारणी नाही. जगाच्या मालकानं ओळखलं, आपला पक्ष फुटायला लागला. गरुडाला सांगितलं, गरुडा थांब, मी येतो तुझ्यासोबत. जगद्गुरु तुकोबरायांच्या बापाचं श्राद्ध माझ्या हातानं घालतो. बघा ना काय भक्ती असेल तुकोबरायांची. अरे जगाचा मालक तुकोबरायांच्या बापाचं श्राद्ध घालायला निघालाय आणि जगद्गुरु तुकोबरायाचा वेश पांडुरंग परमात्म्यानं धारण केला. आणि त्याला काय अवघडे सांगा ना हो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य हले, म्या हलविल्या प्राणू हले, जो या जगासी चालिता. जगाचा मालक त्याला काय अवघड आहे का. तुकोबरायांचा वेश पांडुरंग परमात्म्यानं धारण केला. धोतर फाटलेलं आहे, हातामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये विणा आहे आणि तुकोबरायाचा वेश परिधान करून जगाचा मालक एक बैलगाडी भरवली. बैलगाडी आणि बैलगाडीमध्ये सगळा माल तयार केला आणि गरुडानं आमच्या रुक्मिणी साहेबाचा वेश धारण केला. आणि दोघं मालक आणि मालकीन निघाले आचेरी. देहू गावामध्ये सगळा माल रेडी करून आणला आणि जगद्गुरु तुकोबरायाचा वेश ज्या पांडुरंग परमात्म्यानं धारण केला होता, त्या रुक्मिणी आई साहेबांना सगळी गाडी खाली केली आणि मंडपामध्ये सगळा माल नेऊन घातला. 12:15 वाजले होते बरोबर. 12:15च्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायानं जिजाबाईला आवाज दिला, कडी वाजवली. आणि कडी जशी वाजवली तसं जिजाबाई आमची लाल बुंद झालेली होती. जशी मंडळी घरी होती ना लाल बुंद, तशी जिजाबाई आमची लाल बुंद झाली. आणि आतून कडी उघडली आमच्या जिजाबाईनं आणि पदर खोसला कमरेला आणि म्हणे, लाज वाटते का लाज. अरे आयुष्यभर त्या काळ्या बिठ्याचं भजन केलं, स्वतःच्या बापाचं श्राद्ध घालायचंय. सकाळी 8 वाजता घरापासून बाहेर पडले, 12:15 वाजले. अख्खं गाव आता मंडपामध्ये आपल्या घराकडे येऊन बसलंय. लाज वाटायला पाहिजे. शेजारी पाजारनी काय म्हणतील, माझ्याकडे बघून हसतील म्हटले आता माझ्या जावा भावा. हे जिजाबाई तुकोबरायांना सांगत होती. आणि जगाचा मालक येतो समोर उभा राहिलेला. पण जिजाबाईला काय माहिती जगाच्या मालकानं तुकोबरायांचा वेश परिधान केलाय. जगाचा मालक उभा राहिला आणि पांडुरंग परमात्मा हसायला लागला. हसायला लागल्यानंतर जिजाबाईचा हात धरला, म्हटले, वेडे आवले, अगं चल, त्याच करता गेलो होतो ना 12:15 वाजेपर्यंत. सगळी तयारी करून आली आहे. हे बघ 2 एकराचा मंडप दिलाय देहूगावामध्ये. आणि मग जिजाबाईनं बघितलं, म्हटले, धनी अहो घरामध्ये 15 दिवस झाले चूल पेटली नाही, 2 एकराचा मंडप, नेमकं भानगड तरी काय. या पटकन जात्या भानगडीकडं. भानगड काय म्हटले मालक. म्हटले भानगड बिनगड काय नाही, तुला बाकीचं काय करायचं, बापाचं श्राद्ध घालायचंय ना. म्हटले चल. आणि मग त्या मंडपामध्ये 2 एकराचा मंडप, सगळी पंगत बसलेली. जगद्गुरु तुकोबरायानं त्या ठिकाणी पिंडदान केलं आणि जगाच्या मालकानं जगद्गुरु तुकोबरायांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्राद्ध संपन्न केलं. सगळं गाव जेवून गेलंय. आणि गाव जेवून गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराया 12:15ला शुद्धीवर आले. कुठं, भंडारा डोंगरावर. आणि मग लक्षात आलं की आपल्या बापाचं श्राद्ध घरी घालायचंय. तुकोबरायांनी विना खाली ठेवला आणि भंडारा डोंगरावरून जगद्गुरु तुकोबरायांनी घायला लागले. हे जगद्गुरु तुकोबरायांनी घायला लागल्यानंतर जगाच्या मालकानं देहू गावामध्ये ओळखलं. जे डुप्लिकेट तुकाराम बाबा आहे ना, ते ओळखलं. म्हटले, अरे तुकोबा यायला लागले. आणि मग तेवढ्यात ओळखल्यानंतर जिजाबाईला
जगद्गुरु तुकोबारायने असा हात धरला, म्हटले आवले आपल्या करता 2 ताट कर ग, मी चंद्रभागेकडे जातो आणि स्नान करून परत आपण 2 जण जेवण करू. मला हेच सांगायचं, जगाचा मालक आपल्या घरामध्ये सुख आलं की लगेच निघून जातो, जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत त्याचं नितांत भजन करा. जगाचा मालक एक ना एक दिवस आपल्या घरामध्ये सुख प्रदान केल्याशिवाय राहणार नाहीये. तुकोबारायांच्या घरामध्ये सुखाची सुरुवात झाली. जगाच्या मालकानं जिजाबाईचा निरोप घेतला आणि चंद्रभागेकडे निघून गेले आणि तेवढ्यात आमचे ओरिजिनल तुकोबाराय आले देवाचं भजन करत. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. खरे तुकोबाराय देहू गावामध्ये आले आणि जिजाबाई आमची ताट लावत होती. तेवढ्यात तुकोबारायने आवाज दिला, अगं आवले, गावातल्या लोकांना आपल्याला काही दिलं नाही, वाण्याना किराणा दिला नाही. हे जिजाबाईनं मध्ये ऐकलं, बाहेर आली, म्हटले अरे 2 एकराचा मंडप दिला, सगळं गाव जेवून गेलंय, सगळं गाव जेवून गेलंय, मालक म्हणतोय का त्या गावांना काही दिलं नाही. आणि जिजाबाई आली तुकोबारायला म्हटली, का हो धनी काही वेडबीड लागलं का काय, श्रीरामपूरच्या उंडे डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं का काय तुम्हाला दाखवायला, हो अख्खं गाव जेवून गेलंय. आणि मग पांडुरंग परमात्म्याचा पितांबर जगद्गुरु तुकोबारायांनी बघितला आणि लगेच लक्षामध्ये आलं, समोर जिजाबाई उभी होती. जगद्गुरु तुकोबारायनं जिजाबाईचे चरण पकडले, म्हणले आवले जगाच्या मालकाचं भजन मी करतोय रात्रंदिवस, पण जगाचा मालक दर्शन तुला देतोय का. आणि मग जिजाबाईच्या लक्षात आलं. मग तुकोबारायांनी विचारलं, माझा वेश धारण केलेला मालक कुठं गेला. म्हटले चंद्रभागेच्या तीरावरती. जगद्गुरु तुकोबाराया हंबरडा फोडत गेले चंद्रभागेच्या तीरावरती. पांडुरंग परमात्म्याची पावलं बघितली तुकोबारायांनी आणि देवाला आवाज दिला. देव यायला तयार नाहीये. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, 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 तुळशी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंग परमात्म्याच्या धावा केल्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी चंद्रभागेच्या तीरावरती, पण देव यायला तयार नाहीये. मग जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, जोपर्यंत देवा तू येणार नाही तोपर्यंत मी अन्न त्याग करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय चंद्रभागेच्या तीराजवळ बसले. जगाच्या मालकानं वैकुंठावरून आले. तुकोबारायाचा हात धरला. म्हटले, अरे तुझा मालक तुझा स्वामी तुझ्या समोर आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देवा फक्त एकच इच्छा आहे, माझ्याबरोबर आणि माझ्या बायकोबरोबर जेवण करायचं. जगाचा मालक पुढं निघालाय. तुकोबाराय मागून चालले. देऊगावामध्ये तुकोबारायाच्या घराजवळ आले आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायानं आवलीला 3 ताटं करायला लावले जिजाबाईला आणि पांडुरंग परमात्म्यासोबत जेवण करायला लागले. जेवण झालं आणि जगाच्या मालकानं तुकोबारायांना विचारलं, काय हवंय सांग ना तुकोबाराया. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, देवा काहीच नकोय, अनंत जन्मीचं पुण्य माझ्या उदरामध्ये होतं म्हणून जगाच्या मालकानं मला दर्शन दिलं. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी आणि तू आम्हापाशी. अरे जपी तपी संन्याशी तुझ्याकरता झाडाला उलट टांगून घेतलंय, तरी देवा तू दर्शन देत नाहीये. माझ्यासारखा एक सामान्य वारकरी आहे, माझं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा
जगाच्या मालकानं दर्शन दिलं आणि मग जगाचा मालक तुकोबरायांना म्हणायला लागला, तुकोबराया आता काय हवंय? त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, माझी एकच इच्छा होती की तुमचं मला दर्शन व्हावं, आता काहीच नको, अभंगाचं दुसरं हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, घुमटलिया धावा, घुमटलिया धावा, तृष्णेचिया हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, खुंटलिया धावा, तृष्णेचिया हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा, कुंडलिया धावा, तृष्णेचिया आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबराया तुमची धावा धाव थांबलेली आहे, पण तुम्ही हे कशाच्या बळावर साध्य केलं? तुकोबरायांनी सांगितलं, भगवान परमात्म्याचं नाव अमंगळाला ही मंगळ करते, म्हणून त्या नावाचं मला कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. म्हणून ते नाव आम्ही सतत घेतलं पाहिजे मायबाप. ते नाव आमच्या गंगाखेडच्या जनाबाईनं मुखामध्ये धारण केलं. पंढरपूरला आमची जनाबाई एकदाच आली, पण तिनं एवढा पराक्रम केला बघा. अंगठी बाजार होती आमची जनाबाई, अंगठी बाजार. आमच्यासारखी पोस्ट ग्रॅज्युएट नव्हती, ग्रॅज्युएट नव्हती आमच्यासारखी. तिला जर सही करायची असेल तर असा पॅड घेऊन जायचा तो निळीचा, आणि मग अंगठा असा पेपरवर घ्यायचा. म्हणजे त्या काळात सही वगैरे घेतली नसेल कोणी. आता आम्हाला सही येते, पण ती पात्रता आमच्याकडे नाही. ती अंगठी बाजार होती, पण तरी देखील जगाचा मालक तिच्या हृदयामध्ये बंदी खाण्यामध्ये स्थित झाला. काय केलं असं तिनं? जगाच्या मालकाचं भजन केलं. बंदी थान केला आता विठ्ठल कोंडीला, हृदया बंदी ठाण केला आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा. हृदय बंदी खान केला आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खान केला आता विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा. त्या जनाबाईनं पांडुरंग परमात्म्याला स्वतःच्या हृदयामध्ये बंदी खाण्यामध्ये टाकलं. ही किमया कशी केली असेल तर पांडुरंग परमात्म्याचं नाव तिनं मुखामध्ये धारण केलं. मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली आमची मीराबाई सारखं देवाचं भजन करायची. एका राजपूत समाजामध्ये जन्माला आलेली मीराबाई आहे. तर मीराबाईनं असं डोक्यावर पदर घ्यावा आणि भगवंताच्या भजनामध्ये नाच नाच नाचावं. ती कधी लाजली नाही हो. ती काय करायची? डोक्यावर पदर घ्यायची. असा यांनी घेतलंय असा, आता नका घेऊ, राहू द्या. डोक्यावर पदर घ्यायची, पायामध्ये चाळ बांधायची. पग घुंगरू बांध के नाच रे मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाच रे मीरा नाची. हो घुंगरू बांध मीरा
पग घुंघरू बांध मीरा नाची रे मीरा नाची मीरा नाची रे मीरा नाचे पग घुंघरू बांध मीरा नाची रे मीरा नाचे। मीराबाई पायामध्ये चाळ बांधायची कधी लाजली नाही, ती असं म्हणतच नव्हती की मी एका राजाची राजकन्या आहे। पण माणसाने खऱ्या अर्थानं तो आदर्श आमच्या महिला भगिनींनी आमच्या मीराबाईकडून घेतला पाहिजे, आमच्या जिजाबाईकडून तो आदर्श घेतला पाहिजे। माणूस किती मोठा होऊ द्या, किती मोठा होऊ द्या, पण त्यानं आपला भूतकाळ कधी विसरला नाही पाहिजे। 3 गोष्टीचा माणसाने खऱ्या अर्थानं कधी गर्व करू नये। या कीर्तनामधून तुम्ही एवढं फक्त उदाहरण घेऊन जा, माणसानं 3 गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही, एक सत्ता, दुसरी संपत्ती आणि तिसरं तारुण्य। या 3 गोष्टीचा माणसानं कधी गर्व करायचा नाही। सत्ता आज आहे उद्या नसणार आहे, संपत्ती आपल्याकडे आज आहे उद्या नसणार आहे, आपण आज तरुण आहोत उद्या म्हातारं होणार आहे, म्हणून या 3 गोष्टीचा माणसानं कधी गर्व करायचा नाही। सत्ता, संपत्ती, तारुण्य या 3 गोष्टीचा ज्यानं गर्व केला तो महाभारतामधला दुर्योधन ठरला। सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या 3 गोष्टीचा ज्यानं गर्व केला तो महाभारतामधला दुर्योधन ठरला। आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य हे सगळं असून देखील या गोष्टीचा त्याग करून देहू गावामध्ये जाऊन भंडारा डोंगरावरती जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये ज्यानं 2 तास आपल्या आयुष्याची घालवली तो या देशाचा छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं महाराज ठरलाय। म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी जसा आम्हाला वारसा घालून दिलाय की त्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 तास जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये घातले आणि छत्रपती ही पदवी मिळवली, आम्ही सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रमाणावर प्रमाण देत पुढे गेले, त्यांचा शोधत मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही। म्हणून आम्ही सुद्धा या 3 गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही। 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला नाव न देणारा राजा जर या जगामध्ये कोण असेल तर तो आमचा छत्रपती शिवाजी महाराज आहे। मायबाप प्रत्येकाला वाटतं या कमानीला माझं नाव द्यावं, या गेटला माझं नाव द्यावं, ही प्रत्येकाची इच्छा आहे, ही प्रत्येकाची आकांक्षा आहे। पण या गोष्टींचा त्याग करून सुद्धा त्या माणसानं कधी कुठंही नाव दिलं नाही। म्हणून तर खऱ्या अर्थानं छत्रपती फुकट पदवी मिळत नसते। 51 वर्ष आमचे छत्रपती शिवाजी महाराज जगले, पण 36 वर्षाचा तारुण्याचा त्याग, त्यागाचं प्रतीक आम्हाला गीता शिकवते, त्यागात शांती। 12व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलंय त्याच्याकरता श्रद्धया, म्हणजे खऱ्या अर्थानं तो त्याग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। आता जास्त वेळ बोलणार नाही, लांबवणार नाही, कारण 5 मिनिटं मी तुमची जास्त घेतली आहे। म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं या 3 गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही मायबाप। आणि ती मीराबाई यायची आणि भगवंताच्या भजनामध्ये नाचायची। तिनं म्हणावं जेव्हा तू मला जर दिसला नाही तर असं वाटतं तुझ्याकरता माझा प्राण समर्पित करावा। ती मीराबाई म्हणायची मेरे तो गिरधरलाल दुजो नो कोई देवा, तुझ्याशिवाय या जगामध्ये मला कोण नाही रे, कुणीच नाही देवा। सासों की माला पे सुमरू में पीका ना, सासों की माला पे सुमरू में फीका नाम। ती मीराबाई देवाचं एवढं गोड भजन म्हणायची ना, खरं माझा आवाज चाला ना। प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया दिल का रूप, प्रेम के मोती जपते जपते आप बनी मैं शाम। सासों की माला पे सुमरू में पीका नाम। त्या मीराबाईने एवढं गोड भजन म्हणावं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ते भजन आमचं जसं मीराबाईनं केलं, जसं जनाबाईनं आमचं भजन केलं ना, तिच्या एका धाब्यावरती आमचा जगाचा मालक यायचा। द्रौपदीनं फक्त पांडुरंग परमात्म्याला एकदाच आवाज दिला, तुम बिन मोरी कौन खबर ले। जगाचा मालक वैकुंठाहून आला आमच्या द्रौपदी करता। सत्ययुगामध्ये प्रल्हादानं आवाज दिला, नारायण नारायण। जगाचा मालक आला, प्रल्हादा कारणे अवतार घेसी, जगाचा मालक आला। म्हणून ते भजन आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या मुखामध्ये धारण केलं पाहिजे। त्या भजनामध्ये एवढी ताकद आहे, म्हणून कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे विडोबार विठोबार कुमारी, विठोबार कुमारी,
विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे. असू द्या असू द्या. तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी आता दिवस चारी केळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया. कैलासवासी रामनाथ दादांना खऱ्या अर्थानं भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हे कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपन्न झालेली आहेत. एक वडील या खोळे पाटील परिवारामधून खऱ्या अर्थानं निघून गेलाय. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे भाऊंचा स्वभाव असा होता की लहान माणसामध्ये गेले की लहान मुलांसारखं बोलणं, मोठ्या माणसामध्ये गेलं की जबाबदारीनं बोलणं, खऱ्या अर्थानं लहानात गेले की लहानासारखं आणि मोठ्यामध्ये गेले की मोठ्यांसारखं वागणं असायचं. म्हणजे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा असा भाऊंचा स्वभाव खऱ्या अर्थानं होता. माहिती दिली की अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलतेकडं आपल्या परिवाराला घेऊन जाण्याचं जबाबदारीचं काम खऱ्या अर्थानं भाऊंनं केलं आहे. आणि एक वडील या खोळे पाटील परिवारामधून निघून गेलेली आहेत. एक खूप प्रतिभावंत असं असणारं व्यक्तिमत्व या खोळे परिवारातून हरवलेलं आहे. आणि एक बाप निघून गेला का मग बापाची किंमत आम्हाला खऱ्या अर्थानं कळत असते. जोपर्यंत बाप आमच्या घरामध्ये असतो ना तोपर्यंत त्या बापाची किंमत आम्हाला कळत नसते. आई ही तितकीच महत्त्वाची आहे आणि बापसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पण आईचं प्रेम खऱ्या अर्थानं आपली एकुलती एक मुलगी ज्यावेळेस तिचा विदाईचा प्रसंग असतो ना 10,000 लोकांच्या समोर ज्यावेळेस आई हाय मोकलून रडते ना त्यावेळेस त्या आईचं प्रेम सबंध मंडप बघत असतो. मायबाप सबंध मंडप त्या आईचं प्रेम बघत असतो. पण त्या बापाला त्या मंडपामध्ये रडता येत नाही म्हणून तो मंडपाचा त्याग करतो, आपल्या खोलीमध्ये जातो, 4 भिंतीमध्ये उशीमध्ये तोंड खुपसून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या विरहानं दुमसून रडणारा बाप आपल्या समोर आठवा. त्यावेळेस आम्हाला लक्षात येईल की बापाची किंमत खऱ्या अर्थानं काय असते. मायबाप तुम्ही महिला भगिनी बसलेल्या आहात, मी खरं सांगेल तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण आईपेक्षा कणभर प्रेम आमचा बाप आमच्यावर जादा करत असतो. पण त्या बापाचं प्रेम खऱ्या अर्थानं आम्हाला कळत नाही. तुम्हाला राग येईल मला माहिती आहे, पण राग येण्याच्या अगोदर तुमची स्वतःची डोळे बंद करा आणि बालपणीचा आपला बाप आठवा. त्यावेळेस लक्षात येईल की बापाची किंमत खऱ्या अर्थानं काय असते. मायबाप अहो आपल्या एकुलते एक मुलीला शाळेत जायला फ्रॉक नाही आहे, लोक तिच्याकडे बघून हसतायत. पण लोकांच्या घरी मोलमजुरी करून स्वतःच्या सोनीला 200 रुपयाचा फ्रॉक घेऊन देणारा बाप आठवा. त्यावेळेस बापाची किंमत खऱ्या अर्थानं आम्हाला कळेल तो बाप किती महान आहेत. अरे स्वतःच्या लेकराला पायामध्ये चप्पल नाही आहे घालायला, पण लोकांच्या घरी सालमजुरीनं काम करणारा तो बाप बाजारामध्ये जातो, 100-200 रुपयाची चप्पल आपल्या लेकराला घेऊन देतो मायबाप. त्यावेळेस बापाची खऱ्या अर्थानं किंमत करत असते. तो बाप फार महत्वाचा आहे. लई अवघड हाय रगड्यानो उमगाया बापर. महाराज आता वेळ झाला बा, मला ते राहत नाही. झिजू संसाराचा गाडा हाकला. त्या बापाचं एवढं भारी वर्णन केलं. एक नवीन गाणं आलंय त्याच्यामध्ये सांगितलंय त्या बापाची खऱ्या अर्थानं आम्हाला किंमत कळणार नाही मायबाप. म्हणून त्या गायकानं एवढं गोड गायलंय ना, लय अवघड हाय रगड्यानो उमगाया बापर. लय अवघड हाय रगड्यानो उमगाया बापर. म्हणून त्या बापाला खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून
खऱ्या अर्थानं रामनाथ भाऊ आज आपल्यात नाही आहे. एक यशस्वी कुटुंब खऱ्या अर्थानं त्यांनी घडवलंय. एक 5-6 भावाचं असं मोठं कुटुंब आहेत खोळे पाटील परिवाराचं. अगदी जबाबदारी भाऊंनी आपल्या खांद्यावरती घेतली. या सगळ्या परिवाराला सोबत घेऊन एक प्रतिभावंत कुटुंब खऱ्या अर्थाने भाऊंनी घडवलंय. आणि त्या भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहेत. आणि त्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, परमश्रद्धेय स्वामी रामानंद गिरीजी महाराज, परमश्रद्धेय श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं या अभंगावर बोलण्याचा मी तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आमचे दिगंबर भाऊ अमण यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा योग आलात. आमचे जीवलग मित्र निलेश महाराज आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनाही खूप खूप धन्यवाद. पगार माऊली आहेत, घोगे महाराज आहेत, त्यानंतर आमचे मित्र सुरेश महाराज कांडेकर आहेत, अप्पा भाऊ आहेत. आणि आपण सर्वच जण उपस्थित होतात. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर 35 गुंठ्यावर त्यांनी आज 30 एकर जमीन या एकत्र कुटुंबामध्ये भाऊंच्या या प्रयत्नातून, सर्व भावांच्या कष्टातून त्यांनी कमावलेली आहे. आजकालचे भाऊ स्वार्थ सोडून काहीच बघत नाही आहेत, परंतु भाऊंनी खूप कष्टातून सर्वच भावांचं या ठिकाणी कल्याण केलेलं आहे. मी खरंच भाऊंचे आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो. आणि भाऊंना आदरांजली देण्यासाठी शिवाजी खोळे सर. आपण सर्वजण रामदास संभाजी खुळे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. रामदास संभाजी खुळे अर्थात रामदास भाऊ या नावानं आपण सर्वजण गाव आणि परिसरामध्ये त्यांना संबोधत असायचं. या कुटुंबामध्ये पोपटरावांनी सांगितलं त्याप्रमाणे भाऊ कर्त्या झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा कसा हकावा, तर ते जिवंत उदाहरण भाऊंनी कोलेवाडीकरांसाठी, नातेवाईकांसाठी आणि परिसरासाठी सर्वांसाठी घालून दिलेलं आहे. भाऊंनी आर्थिक आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये अतिशय तळमळीनं काम करून निव्वळ कुटुंबाचा गाडा हाकला नाही, तर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक कमवलेलं आहे. निश्चितपणे शेवटच्या काळामध्ये भाऊ थोडे आजारी पडले आणि आजारी अवस्थेमध्ये त्यांच्या मुलांनी चांगली देखभाल केली. सर्व भाऊ, भाऊजाई, पुतणे सर्वांनी भाऊंवर अतोनात प्रेम केलेलं आहे, जसं गावानी केलेलं आहे तसंच. असे भाऊ जाऊन आज वर्ष झालेलं आहे. त्यांचं स्मरण त्यानिमित्ताने आपण सर्वजण करत आहात. मी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं साईबाबा विद्यालय समनापूर, कोलेवाडीतील सर्व संस्था, आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामविकास मंच महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या वतीनं भाऊंना अखेरचा सलाम करतो, आदरांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाळासाहेब कोल्हे, आपल्याला विनंती, आपण श्रद्धांजलीसाठी यायचं आहे. धन्यवाद. यानंतर आपल्या कोलेवाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय नवते खुळे. रामदास भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झाले. 5 भाऊ, त्यांचा मोठा परिवार होता. जुना काळ होता, जमीन नव्हती. अगदी खाण्यां काय असतील त्या काळातलं तर सांगायलाच नको, परंतु भावांनी सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जमीन मिळवली, सगळं गावात नाव मिळवलं. आमच्या संग्रामदूत संस्थेत ते चेअरमन राहिले. भाऊचा आणि आमचा, मी मिलिटरीनं आल्यानंतर साधारण 90पासून तर आज शेवटपर्यंत, आज 23पर्यंत आमचे सहकारीच राहिलेत. आम्ही नेहमी बरोबर राहिलो.
भाऊ सगळ्यांना म्हणजे बरोबर घेऊन चालणारे एवढं मोठं कुटुंब चालवलं आणि ते करत असताना सगळ्यात शेवटी पुन्हा काहीतरी किती असलं तर सगळे वेगळं होतात, परंतु जेवढं कष्टाने अपार कष्ट करून कमावलं भाऊनी तर हे जवळजवळ गावात असे क्वचितच उदाहरणं आहेत का असे घरं का असं एवढं अगदी छोटीशी जमीन असताना एवढी इस्टेट कमावली. म्हणून मी जास्त काही बोलत नाही. आता जवळजवळ या सर्वांना माहितीच आहे. भाऊ मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि गावच्या वतीनं तसेच अमृत उद्योग समूह आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं भाऊंना आदरांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात, सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक डॉक्टर तुषार दिघे. हळूया काय जरूरत. स्वर्गीय रामनाथ संभोजी खुळे यांना आज आपल्यात जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खऱ्या अर्थाने यश म्हणजे काय असतं याचं मापदंड रामदास भाऊ आपल्यात ठेवून गेलेले आहे. भाऊंची ही आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे ती शेत जमीन घर हा सर्व एक समृद्धीचा भाग आहे. भाऊंच्या बाबत सांगायचं झालं तर सामाजिक आणि राजकीय जीवनात भाऊ खूप सक्रिय होते. कोल्हेवाडी दूध संस्था असेल, संग्राम दूध संस्था असेल, या स्थापन करण्यात त्यांचा एक मोलाचा सहभाग होता. तसेच राजकारणामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मुशीत तयार झालेला एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक ओळख होती. त्याचप्रमाणे एक आपल्या राज्याचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून ते गणले जात होते. भाऊंचा खऱ्या अर्थाने आज एक स्मृती दिन आणि एक स्मरणाचा दिन आपल्याला म्हणावं लागेल आणि आपल्यासाठी ते निश्चित खूप आठवणी ठेवून गेलेलं आहे, कारण त्यांचं जाणंही अकस्मात झालेलं आहे. अशा आपल्या भाऊंना मी माझ्या कुटुंबियांतर्फे, आपल्या पूर्ण गावातर्फे, सहकारी संस्थांच्या वतीने तसेच अमृत उद्योग समूह आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. यानंतर आपल्या आदर्शनगरातील भूषण हरिभक्तपरायण दिगंबर महाराज वामन यांची शेवटची श्रद्धांजली होईल. प्रथमतः सर्वांशी दिलगिरी प्रकट करतोय. वेळ खूप झाला आहे. अनंतात विलीन रामनाथ संभाजी खुळे यांच्या प्रथम स्मरणानिमित्त त्यांच्या प्रेमळ स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. भाऊंचं कर्तृत्व आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचा प्रेमळ स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे. नव्यानं सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. या अगोदरच्या वक्त्याने सर्व त्या गोष्टींचा उहापोह केला आहे. आज ह्या पुण्यस्मरणा सोहळ्याच्या निमित्त वास्तविक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्रद्धेय ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली यांचं कीर्तन होतं. काही अपरिहार्य कारणामुळं त्यांना येता आलं नाही आणि मग आता ही उणीव भरून कुठून काढायची. त्याच तोलामोलाचं कुठलं असं व्यक्तिमत्व आहे की ती ही उणीव भरून काढेन. आणि मग कालपासून आमचे फोन चालू होते आणि एक सुंदर सहयोग अमोल महाराज गाडे यांना मी कॉल केला आणि त्यांनी लगेचच कीर्तन चालू होतं त्यांचं काल्याचं कीर्तन काल आणि त्या कीर्तनातच त्यांनी होकार दिला. म्हणे मी येतोय, तुम्ही चिंतामुक्त व्हा. आणि आज आपण सर्वांनी त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित माऊलींची उणीव भरून पावल्यासारखं झालं आहे. महाराजांच्या प्रती खूप ऋण प्रगट करतो, खूप धन्यवाद देतो की तुम्ही ही सेवा या ठिकाणी आम्हाला दिली. खुळे परिवाराच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खुळे परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांना, हितचिंतकांना, नातेवाईकांना, गणगोत्रांच्याही प्रती ऋण प्रगट करतो, धन्यवाद देतो. परमेश्वराला आपण सर्व प्रार्थना करू की हा परमात्मा भावांच्या जीवात्म्यास उत्तम सद्गती लाभो
ही तुझ्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. भाऊंना मी माझ्या वंश परिवाराच्या वतीनं कोलिवडी गावातील सर्व संस्थांच्या वतीनं तसेच तमाम शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तसेच भाऊंना पुढील जन्म उत्तम लोकामध्ये उत्तम कुळामध्ये परमेश्वराच्या दरबारात मिळावा अशी सर्वांच्या वतीनं परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. भाऊंना शेवटची आदरांजली देण्यासाठी आपण सर्वांनी प्रसादांच्या रूपानं कृपया पायातली चप्पल काढून हात जोडून विनम्रपणे भाऊत्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पहाओ छोजे वांछील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटती तया भूता चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलंचन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजोज आदिपुरखी अखंडित अनेक ग्रंथोपजीवी विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय भुवा विजय हे तमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.